तर मित्रांनो, काय विषय झाला माहिती आहे का? मी ना कंटिन्युटी शिवाय ह्याच्यात काय तुम्ही काहीही करा, तुम्हाला तुमची जर कंटिन्युटी नसेल, तो ते गौरव माळवतो नाही का, कळशीत कळशी. तर सातत्य मॅन, ते सातत्य त्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. जय जय रामकृष्ण अरे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांना तुम्हाला शुभ सकाळ. आणि आपली आज आहे मॉर्निंग ड्युटी. ठीक आहे, तर आता 5 मी तरी पण 4:30-5लाच उठतो, कारण ब्लॉग वगैरे एडिट करायला लागतो मला. रात्रीचं मी काय ब्लॉग एडिट करत नाही. तर आज मॉर्निंग प्लस इव्हिनिंग आहे, ओव्हर टाईम आहे. आणि आता प्रिपेअर केलं आहे, मला नाही का कसं तरी एक करावं तर लागणार आहे भाई. तर भेटू डायरेक्ट संध्याकाळीच 9 वाजता टेरेसवर, काहीतरी नवीन विषय घेऊन. बरेच विषय आलेत, आता बोलू चांगला एखाद्या विषयावर. थांबा, तर चलो ब्रेकफास्ट करते जाते. मित्रांनो मी नर्सिंगवाल्यांनो मॉर्निंग ड्युटी होती रेग्युलर, आणि ना ओव्हर टाईमला थांबलोय. खालून कॅन्टीन मधून आहे ना ओव्हर टाईम वाल्यांना डब्बा येतो. डब्बा म्हणजे एक पॅकेटमध्ये आहे ना फूड येतं. तर तुम्हाला ते पॅकेटचं फूड दाखवतो. हे बघा, ते कायची भाजी काय कळत पण नाहीये. एक टेस्टलेस जेवण आहे, डायरेक्ट टेस्टलेस जेवण, काहीच टेस्ट नाही अजिबात. आणि माझी एक मैत्रीण आहे सोबतची नाही का, तर तिने तिचा घरचा डब्बा आणलाय आणि एक घास खाल्ला मी डायरेक्ट नाही का. इकडं सँडविच आहे, त्यानंतर चपाती आहे आणि कोबीची भाजी आहे. तर एकच घास खाल्ला, मला डायरेक्ट अक्षरशः असं रडायला आलं होतं. नाही काय सांगू तुम्हाला, असं डायरेक्ट मला घरची आठवण आली की बाबा, आणि ती घरून येते ना, आईच्या हातचा डबा आहे. असं वाटलं की तसं काय माझी मम्मीनेच हा डबा बनवलेला नाही का. खरंच यार. तर मित्रांनो, काय विषय झाला माहितीये का? मी ना ड्युटीवरून आलो. आज आपल्याला आहे ना मग डबल ड्युटी ती तुम्हाला तर माहितीच आहे. आणि जेवण वगैरे केलं, रूमवर आलो आणि थोड्या वेळ म्हटलं झोपावं 5-10 मिनिटं नाही का, आपण डोकला घेतो. 5-10 मिनिटाचे कधी 3-4 तास झाले कळलंच नाही. डायरेक्ट आता 12:30-1 वाजलेत आणि मला खाडकन जाग आली. म्हटलं अरे आपला कंटेंट बनवायचं राहिलंय, जे काय मी ठरवलं होतं नाही का. मग अचानक सगळं रेडी केलं. बघू शकता बॅकग्राऊंड वगैरे नाही का, ट्रायपॉड वगैरे लावलाय आणि बोलायला घेतलंय. आज एक मी व्हिडिओ टाकला होता, प्रचंड व्हायरल होते तो. प्रचंड म्हणजे माझ्या मानाने तो खूप व्हायरल होते. मी असंच आता आम्ही जेव्हा ओव्हर टाईम करतो ना, तेव्हा आम्हाला खालून कॅन्टीन मधून आहे ना प्लेट वगैरे येते जेवणाची, आणि जेवण काय एवढं चांगलं नसतं, सिरियसली सांगतो. तर माझी एक फ्रेंड होती आणि ती आता घरून येते ना, पुण्यातली असल्यामुळे. तर तिच्या मम्मीने डब्बा बनवून आणला होता. तर ती म्हणली हा डब्बा का नाही का माझा पण. तर भाई एक चपातीचा घास घेतला आणि अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं डायरेक्ट. काय ती टेस्ट होती. मला असं वाटलं की मी 2 मिनिटं घरीच जेवण करतोय. मम्मीने जेवण वाढलेलं आहे आणि ती कोबीची भाजी होती. लिटरली मला एवढं आवडलं ना, काय सांगू. मी 2 चपात्या कधी खाल्ल्या मला कळलंच नाही. आणि जे मनाला एक सुख भेटलं की बाबा, आपण भले घरच्यांपासून लांब आहे, पण कुठंतरी ह्या समाजात आहे ना खूप चांगले लोक आहे. फक्त आपण चांगलं असलं पाहिजे. आणि त्या टायमिंगला जेव्हा मी तो घास खाल्ला, आणि एवढं म्हणजे मला इमोशनल झालो मी 2 सेकंदासाठी. खरंच मला 2 मिनिटं वाटलं की माझ्या मम्मीनेच तो डबा बनवून दिलाय. आणि नर्सिंगवाल्यांचं खरंच तसं म्हणलं तरी अवघड अवघड प्रोफेशन आहे. एकदम हार्ड प्रोफेशन आहे. तुम्ही मॉर्निंगला येता, तुमचं एवढा म्हणजे जॉब स्ट्रेसमध्ये असतो की तुम्हाला कधी कधी चहा प्यायला सुद्धा टायमिंग भेटत नाही. तुम्हाला 10 मिनिटं सुद्धा आहे ना, जर चहा प्यायला जरी जायचं असेल, ब्रेकफास्ट करायला जरी जायचं असेल, तरी दुसऱ्याला सांगून जावं लागतं की मी चाललोय, माझ्या पेशंटकडे लक्ष दे. आणि त्यात पटपटा खायचं, काय खातोय माहित नाही. जेवढं जे काय भेटेल ते 5-10 मिनिटात खायचं आणि बाहेर यायचं परत. आणि अशाच टायमिंगमध्ये जर तुम्हाला असं काहीतरी थोडं घरचं कुठलं तरी खायला भेटलं, तर ते माझ्यासाठी खूप वेगळं होतं. आणि मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवला लगेच नाही का. आणि तो प्रचंड व्हायरल होते, म्हणजे जवळपास 8-9 हजार लोकांनी बघितलंय, 15-20 लोकांनी शेअर केलाय. चांगली गोष्ट आहे. आणि अजून काय बोलायचं होतं. तर असंच आपला एक आजचा रॅन्डम ब्लॉग होता, जास्त काही बोलायला नाहीये. हे झालं. आणि काल एक न्यूज ऐकली मी की एक कॉन्टेंट क्रिएटरवाला होता, युट्यूबवरचा, पण तो इन्स्टावर पण व्हिडिओ बनवतो. तर त्याने सांगितलं की
तुम्हाला जर लॉंग टर्म या सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशन मध्ये जर टिकायचं असेल ना, तर तुम्ही इन्स्टा प्रेफर करू नका. कारण इन्स्टा हे एकदम फ्लक्च्युएट ॲप आहे. त्याच्यावर लोक फक्त तुम्हाला एक सेकंद बघतात, स्क्रोल करतात. तुमचं तिथं व्हायरल जाण्याचे चान्सेस जास्त आहे. पण तिथं तुम्हाला ग्रो अप नाहीये. लोक तुम्हाला का बघतील? तुमच्याकडे काय असं ॲज कम्पेअर टू युट्यूबला पण शॉर्ट्स बनवत असाल तर त्याचा पण काही यूज नाहीये. तुमच्यात खरी हिंमत असेल ना, असं तो म्हटला, तुमच्यात जर खरं टॅलेंट असेल ना, तर तुम्ही 8 मिनिटाच्या वर तुमचा काही ब्लॉग असेल, लाईफस्टाईल ब्लॉग, सोशल ब्लॉग, एंटरटेनमेंट, त्याच्यानंतर अजून काय तुम्ही टीच करताय किंवा तुमचं काहीतरी असं वेगळं काहीतरी लोकांना दाखवताय. तुम्हाला एंगेज ठेवायचे लोक, असं काहीतरी बनवा जेणेकरून त्यांनी रोज रोज उठून तेच बघितलं पाहिजे. ते तुमच्या आयडीशी असे एंगेज झाले पाहिजे, की हा बाबा याचा काहीतरी ब्लॉग येणार आहे उद्या आणि हा आपल्याला बघायचा आहे. 8 मिनिटं ते 12 मिनिटाच्या पुढेच तुमचा ब्लॉग असला पाहिजे. आणि हे पण एक लत आहे, एक लत. लोकांना कशी एक लत लागते. जेवताना लोकांना आहे ना, असा एखादा व्हिडिओ जर नाही लावला तारक मेहता का उलटा चष्मा, तर ते जेवू शकत नाही. ते पाहिजेच त्यांना त्या टायमिंगला. तसं तुमचा कॉन्टेंट असला पाहिजे, की तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यांचा दिवस कंप्लीटच नाही झाला पाहिजे. किंवा त्यांनी त्यांच्या डोक्यात राहिलं पाहिजे, की आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे. किती पण त्यांचा दिवस बिझी असू द्या, असा कॉन्टेंट द्यायचा आहे. ते Instaवर होत नाही सहसा. लोकं फक्त तुम्हाला एक सेकंद बघतात. जर तुम्हाला जास्त थोडं 1 सेकंदसाठी काहीतरी त्यांना वाटलं, की तुम्ही काहीतरी चांगलं बनवलंय, तर शेअर होतो, लाईक येतात, फॉलोअर्स वाढतात. आणि आता तर न्यूज पण आली, की मेटाचे जेवढे पण ॲप्स आहे WhatsApp, Insta, Facebook, ते सगळे आता चार्जेस लावणार आहेत. म्हणजे जर तुम्ही सबस्क्रिप्शन त्यांचं पे केलं, तरच तुम्हाला त्या ॲपवर ते ॲप तुमच्यासाठी रन करणार आहे किंवा ते तुमच्यासाठी राहणार आहे. त्याच्यावर तुम्ही सगळे काही करू शकता. त्यामुळे YouTube आहे ना, कधी पण सेफ आहे. लाँग टर्म जर तुम्हाला या गेममध्ये टिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशनच्या, तर मी तुम्हाला YouTube सजेस्ट करेल. आणि YouTubeवर कसं आहे, ओव्हरऑल YouTube कोणाच्या मोबाईलमध्ये नाही असं नाहीच. पर आपले पप्पांचं त्यांचं एज बघा, त्यांचे ते सुद्धा YouTube बघतात. त्याच्या आधीचे पण YouTube बघतात. पण Insta हे कसं आहे, यंगस्टर्समध्ये जास्त फेमस आहे. जास्तीत जास्त 25 एजपर्यंत 27-30 मोस्ट ऑफ जे 2000च्या पुढं जन्मलेले आहे किंवा 19च्या पुढं जे बर्थ आहे, ते जास्त बघतात. पण जे आपले पप्पा वगैरे आहेत, वडीलधारे आहेत, ते काय एवढं Insta त्यांचा यूज नाहीये. ते YouTube प्रेफर करतात. YouTubeचे शॉर्ट्स प्रेफर करतात. YouTubeचे लाँग व्हिडिओ प्रेफर करतात. त्याच्यामुळे परत एकदा सांगतोय, जर तुम्हाला आहे ना कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचंय, तर तुम्ही YouTube पासून स्टार्ट करा आणि ना व्लॉग बनवा. तुम्ही एक ठरवा, की मला काय बनवायचंय. जसं मी ठरवलं, की माझे डेली लाईफस्टाईल ब्लॉग आहे. मी दिवसभर काय करतोय मी दाखवतो. तसं तुमचं एक आहे ना, लोकांना कंटेंट द्या, की बाबा याचा व्हिडिओ असाच येणार आहे. म्हणजे लोकांना ज्यांना आवडणार ते फॉलो करणार, सबस्क्राईब करणार. याचा रोज एक व्हिडिओ येतो बाबा आणि चांगला असतं आपल्यासाठी. काहीतरी सांगतो, मेसेज देतो, एंटरटेनमेंट करतो. तर असं सगळं आहे. आणि आता रात्रीचे 1 वाजलेत आणि मी येड्यागत सगळं स्टँड वगैरे लावून बोलतोय. जे आहे ते खरं. खरं जे आपण कॉन्टेंट क्रिएशन काय फसवा नाही, की बाबा आता मग मी सगळं काय केलंय. जे आहे ते खरं रिअल आहे आपलं सगळं. आणि YouTubeमध्ये काय नाही सांगा ना, तुम्हाला सांगतो मी. YouTubeमध्ये तुम्हाला सगळं शिकायला भेटतं. परत थंबनेल कसं प्रिपेअर करायचं, तुमची हुक लाईन काय असली पाहिजे, तुम्ही तुमची एंगेजमेंट कशी ठेवायची आहे YouTubeची. त्याच्यानंतर तुमचं हे आणि YouTubeचं दुसरं पण एक ॲप आहे. आपलं ते काय त्याचं नाव? YouTubeचं काय होतं रे ते? मला आता आठवत नाही. त्याच्यावर त्या ॲपवर तुमचं सगळं आहे ना, तुमचा कंटेंट कोणता व्हायरल चाललाय, तो व्हायरल जाणार आहे का नाही हे पण कळतं. रीच किती आलेत, त्याच्यानंतर तुमचे व्ह्यूज किती या महिन्यातल्या, लाईक्स किती या महिन्यातल्या. तुम्हाला समजतं, की तुमच्या कोणत्या व्हिडिओ व्हायरल जातोय त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. तसं Instaवर नाही ना. Instaवर काय काहीही व्हायरल होते आणि काही हाईप घेतं. कधी पण तुम्ही डाऊन येता. तिथे काही लोकं तुमचं असं म्हणजे पर्टिक्युलरली बघणार नाही. मग मी तेच सांगतोय परत-परत, की जर तुम्हाला लाँग टर्म या गेममध्ये टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला YouTube आणि YouTubeमध्ये पण 8 मिनिटं ते 12 मिनिटाचा एक काहीतरी व्हिडिओ रोज तुम्ही डेली टाकला पाहिजे. आणि असं किती दिवस टाकावं लागेल सांगू शकत नाही. तुम्हाला कंटिन्यूटी ह्याच्यात ठेवावीच लागेल. कंटिन्यूटी शिवाय ह्याच्यात काय तुम्ही काहीही करा. तुम्हाला तुमची जर कंटिन्यूटी नसेल, तो ते गौरव माळाचं नाही का कळशीत कळशी. सातत्य मॅन, द सातत्य. त्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. आणि चला आता जास्त तुमचं डोकं खात नाही. तर आजच्या ब्लॉगला आहे ना आपण
इथेच एंड करू. तर आज दिवसभर आपण जास्त काही नाही केलं. आज मॉर्निंग ड्युटी होती आणि प्लस ओव्हर टाईम होता. ते करून आपण येऊन जेवलो वगैरे आणि आजचा तुम्हाला कॉन्टेंट दिला. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. भाई काय यार, रोज रोज हे कंटेंट बनवावं लागतं. कधी फेमस होणार?